हाय फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत की गव्हर्नमेंटने शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत, 10,000 जागा गव्हर्नमेंट भरणार आहे. त्या जागाच्या डिस्क्रिप्शन कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे त्याने ते डिवायडेशन केलेले आहे. आणि सगळ्यात पहिले मी आपल्याला बोलू इच्छितो की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी. चला पाहूया. सगळ्यात पहिले जागांचे डिस्क्रिप्शन कशा प्रकारे ही जागा भरणार आहेत गव्हर्नमेंट. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिल्हा परिषदेच्या जे जागा आहेत, 5,152 जागा जिल्हा परिषदमध्ये निघणार आहेत. महानगरपालिकाच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा निघणार आहे त्या आहे 563 जागा आणि नगरपालिकेच्या जे निघणार आहे 261 जागा. आता प्राथमिक खाजगीमध्ये निघणार आहे 261 जागा आणि माध्यमिक खाजगीमध्ये निघणार आहे 3,764 जागा. अशा प्रकारे या 10,000 जागा गव्हर्नमेंट भरणार आहे. आणि त्यांची जी पात्रता गव्हर्नमेंटने ठेवलेली आहेत ती आहे शैक्षणिक पात्रता. उमेदवार 1ली ते 8वीसाठी DED BED असावा. त्याने बुद्धिमापन म्हणजे टॅट ही एक्झाम आणि TET उत्तीर्ण केलेली असावी, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फक्त टॅट अभियोग्यता चाचणी दिलेली आहे असा विद्यार्थी या दोन्ही एक्झामला क्वालिफाय आहे, त्याला TET उत्तीर्ण असावीच असा कोणताही नियम गव्हर्नमेंट इथं ठेवत नाही. याचा अर्थ असा आहे की टॅट एक्झामच्या आधारे पण आपण ही फॉर्म भरू शकतो आणि ह्या जॉबला अप्लाय होऊ शकतो. तर निराश व्हायचं काही कारण नाही. ज्यांची TET उत्तीर्ण असेल, जॉब लागल्यानंतर पण TET उत्तीर्ण करू शकतात. चला पुढचं पाहू. याच्यामध्ये अर्ज करण्याची तारीख जी आहे 24 मार्च शेवटची तारीख आहे. आणि अर्ज करणे सुरू जे होणार आहेत 4 मार्चपासून अर्जाला सुरुवात होणार आहे. याची वयोमर्यादा आहे 2 मार्चपर्यंत त्याला 18 वर्ष पूर्ण झालेले असावे, किंवा 2 मार्चपर्यंत त्याचे वय 38 वर्षाच्या आतमध्ये असावे. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये फीस आणि मागास विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फीस असणार आहे. आणि याची सविस्तर माहिती पवित्र पोर्टलवर तुम्हाला दिसण्यात येईल. ती कधी 4 मार्चपासून उपलब्ध होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक माहितीसाठी कृपया सगळ्या माझ्या मित्रांनी edustopmaharashtra.go.in पवित्र युजर लॉग इन या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर भेट द्या उद्यापासून आणि अप्लाय करायला सुरुवात करा. अभ्यासाला लागा. याच्यानंतर असा चान्स कधी भेटन सांगता येत नाही. आणि अप्लाय करा हीच माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही जवळ या ठिकाणी पाहू शकतात की तुम्हाला दिसतं edustopmaharashtra.go.in. तुम्हाला गेल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. त्या ठिकाणी पवित्र पोर्टल तुम्हाला दिसेल. या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर क्लिक केल्यानंतर अशी प्रकारची विंडो ओपन होईल. यामध्ये युजर ID पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. ज्यांनीचं रजिस्ट्रेशन म्हणजे टॅट एक्झाम असेल त्यांना ते उपलब्ध होईल. आणि सगळ्या सूचना त्या ठिकाणी तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जे व्हिडिओला तुम्ही महत्त्व दिलं आणि लक्षपूर्वक ऐकलं तर धन्यवाद. आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि अधिक माहितीसाठी. थँक्यू.